प्रेज द लॉर्ड. परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया नेहमीच आहे. विश्वासणाऱ्यांनो, जसं आपण प्रार्थनेविषयी शिकत आहोत, मी विश्वास करतो आपलं प्रार्थना जीवन बनन. आणि आज मी तुम्हाला एनकरेज करेन, विश्वासणाऱ्यांनो, वेळ काढा आणि दररोज प्रार्थना करा. प्रभू म्हणतो, जर माझे लोक नम्र बनतील आणि जर ते प्रार्थना करतील, प्रभू म्हणतो, मी स्वर्गातून त्यांची प्रार्थना ऐकन. विश्वासणाऱ्यांनो, आता पण आपण शिकलो की प्रार्थना काय आहे. त्यानंतर आपण शिकलो प्रार्थना कशी करायची. आपण प्रार्थनेबाबत सत्यता याबाबत शिकलो आणि त्यामध्ये मी काही पॉईंट शिकवले. जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करतात, प्रार्थनेबाबत सत्यतेमध्ये आपण 13 पॉईंट शिकलो. भाग 1 मध्ये 6 आणि भाग 2 मध्ये मी 7 पॉईंट शिकवले. जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करतात, हे 13 पॉईंट तुमच्या मनामध्ये असू द्या आणि ते आपल्या मनामध्ये ठेवून प्रार्थना करा. त्या प्रकारे ते 13 पॉईंट वापरून प्रार्थना करा. माहिती, जसं एक त्यापैकी प्रार्थनेबाबत सत्यतेमध्ये मी शिकवलं की जसं आपण प्रार्थना करतो, आपण नीतिमान मानसिकतेनं प्रार्थना केली पाहिजे. आपण पापी मानसिकतेनं प्रार्थना करत नाही. प्रभूनं आपल्याला त्याच्या समान, त्याचं स्वरूप बनवलंय. म्हणून ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो, नीतिमान मानसिकतेनं आपली प्रार्थना पाहिजे. की नीतिमान या शब्दाचा अर्थ मी सांगितलं तुम्हाला की आपण परमेश्वराच्या नजरेमध्ये योग्य ठरवलं गेलोय. आणि आपण जर परमेश्वराच्या नजरेमध्ये योग्य ठरवलं गेलोय, ते प्रभू येशूमुळं, प्रभू येशूनं केलेल्या कर्मामुळं आणि प्रभू येशूच्या रक्ताद्वारे आपण नीतिमान ठरलोय. म्हणून विश्वास नेहमी लक्षात ठेवा, प्रार्थना करण्याचा जोपर्यंत तुम्ही निर्णय करणार नाही, तोपर्यंत तुम्ही प्रार्थनेचं जीवन जगू शकणार नाही. आपण 2-3 दिवस प्रार्थना करत नाही, आपण प्रार्थनेचं जीवन जगतो. त्यानंतर प्रार्थनेबाबत सत्यतेमध्ये आपण शिकलो, ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो, आपली प्रार्थना विश्वासानं केली गेली पाहिजे. आपण भीतीनं प्रार्थना करत नाही. आणि मी सांगितलं तुम्हाला, विश्वासानं प्रार्थना करण्याचा अर्थ काय. तुम्ही तुमच्या परिसरात वचन शोधतात, त्या वचनावर विश्वास करतात आणि जसं तुम्ही त्या वचनावर विश्वास करून प्रार्थना करतात, परमेश्वर तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देतो. त्यानंतर विश्वासाची प्रार्थना. विश्वासणार मी आज तुम्हाला एनकरेज करेन, माहित आहे की प्रार्थना जीवन जगा. परमेश्वराचं काम तुमच्या जीवनामध्ये तुमच्या प्रार्थना जीवनाप्रमाणे दिसल. जर तुम्ही प्रार्थना करत नाही, परमेश्वराचं काम तुमच्या जीवनामध्ये जास्त काही दिसणार नाही. आज मी तुम्हाला एनकरेज करेन, प्रार्थनेचं जीवन जगूया. दररोज सकाळी उठा, प्रार्थना करा, संध्याकाळी प्रार्थना करा, परमेश्वराच्या वचनासोबत वेळ घालवा. नीतिमान लोक ह्या प्रकारे जीवन जगतात. नीतिमान लोक प्रार्थनेमध्ये वेळ घालवतात, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवतात, वचनामध्ये वेळ घालवतात आणि बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे ते जे काही करतात ते सिद्धीस जातं. आणि आज आपण शिकणार आहोत प्रार्थनेचे फायदे. आजच्या टॉपिकचं नाव आहे प्रार्थनेचे फायदे. जर एक विश्वासणारा दररोज प्रार्थना करेन, जर तो प्रार्थनेचं जीवन जगन, त्याच्या जीवनामध्ये प्रार्थना करण्याद्वारे काही फायदे दिसतील. त्याच्या जीवनामध्ये प्रार्थनेचे फायदे दिसतील. हे प्रार्थनेचे फायदे त्या लोकांच्या जीवनामध्ये दिसणार नाही जे कधीतरी प्रार्थना करतात, वर्षातून एकदा प्रार्थना करतात. हे प्रार्थनेचे फायदे त्या विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये दिसतील जे दररोज प्रार्थना करतात. मी तुम्हाला सांगितलं माहिती का, प्रार्थना आपली जीवनशैली आहे. आपण दररोज प्रार्थना करतो. वर्षातून एकदा आपण प्रार्थना नाही करत, आपण दररोज प्रार्थना करतो. जर आपण प्रार्थनेचं जीवन जगतो, माहिती आहे, प्रार्थनेचे फायदे आपल्या जीवनामध्ये दिसतील. विश्वासणाऱ्या जर तुम्ही दररोज वेळ काढता आणि प्रार्थना करता, प्रार्थनेचे हे फायदे तुमच्या जीवनामध्ये दिसतील. वाचू एक वचन आणि आजच्या टीचिंगला सुरुवात करूया. मला तुम्हाला सांगू द्या, आजच्या टॉपिकचं नाव आहे प्रार्थनेचे फायदे. आणि प्रार्थनेचे फायदे त्या विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये दिसतील जे दररोज प्रार्थना करतात, दररोज प्रार्थना करतात. आज मी तुम्हाला परत एकदा एनकरेज करेन, माहित आहे, सकाळी थोडा वेळ काढा, संध्याकाळी थोडा वेळ काढा आणि दररोज सकाळ संध्याकाळ प्रार्थना करा आणि तुमच्या जीवनामध्ये हे फायदे, हे आशीर्वाद दिसतील. हे प्रार्थनेचे फायदे हर एक विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये दिसणार नाही. हे प्रार्थनेचे फायदे फक्त त्या विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये दिसतील जे दररोज प्रार्थना करतात, जे दररोज प्रार्थना करतात. पहिला फायदा हा आहे की जर आपण दररोज प्रार्थना करतो, प्रार्थनेचं जीवन जर आपण जगतो, तर ती प्रार्थनेचं जीवन जगण्याद्वारे प्रार्थना आपल्याला बदलवण, आपलं जीवन बदलवण. मला तुम्हाला सांगू द्या, एक सगळ्यात मोठी साक्ष जर एका विश्वासणाऱ्या जीवनामध्ये असेल तर त्याचं बदललेलं जीवन. प्रभू आपल्याला आरोग्य देतो, संपन्न करतो, आपल्या गरजा पूर्ण करतो, परंतु सगळ्यात महत्वाची साक्ष एका विश्वासणाऱ्याचं की त्याचं जीवन बदललंय. आणि मला तुम्हाला सांगू द्या, विश्वासणाऱ्यांनो, हर एक विश्वासणाऱ्यांना बदलण्याची गरज आहे. प्रत्येक विश्वासणाऱ्यांना. आपल्यापैकी कोणी परफेक्ट नाहीये,
आपण सगळेजण शिकत आहोत, परमेश्वराचं वचन आपल्या जीवनामध्ये काम करत आहे, पवित्र आत्मा आपल्यामध्ये काम करत आहे, आपल्याला तो बदलत आहे. परंतु प्रार्थना करणं का गरजेचं? प्रार्थनेचा काय फायदा आहे? प्रार्थना तुम्हाला बदलवते. आणि मला तुम्हाला सांगू द्या, प्रत्येक विश्वासणाऱ्याला बदलण्याची गरज आहे. म्हणून वचन सांगतं की जर माझे लोक नम्र बनतील आणि प्रार्थना करतील, जे नम्र लोक आहेत ते मान्य करतील की त्यांना बदलण्याची गरज आहे. घमंडी लोक म्हणतील मला बदलण्याची गरज नाही, सगळ्याला बदलण्याची गरज आहे. परंतु नम्र लोक ते मान्य करतील की मला बदलण्याची गरज आहे, आणि जसं ते प्रार्थना करतील, जसं ते प्रार्थनेचं जीवन जगतील, पहिला फायदा हा होईल की प्रार्थना त्यांचं जीवन बदलून. कदाचित आता असं माहिती की तुम्ही चुकीच्या गोष्टीमध्ये फसला असाल, व्यसनामध्ये असताल किंवा पापामध्ये असताल, किंवा माहित आहे काही गोष्टीतून तुम्ही बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहात. आज मी तुम्हाला इन्करेज करेन विश्वासणाऱ्यांनो, प्रार्थना करण्यास सुरू करा. सकाळी प्रार्थना करा, संध्याकाळी प्रार्थना करा, प्रार्थनेचं जीवन जगण्यास सुरू करा. ते प्रार्थनेचं जीवन तुमच्या जीवनाला बदलून. जर तुम्ही प्रार्थना करता तर प्रार्थना तुम्हाला बदलून. आणि विश्वासणाऱ्यांनो, नम्र लोक प्रार्थना करतील, कारण घमंडी लोकांचं असं म्हणणं आहे की सगळ्या जगाला बदलण्याची गरज आहे. हा चुकीचा आहे, तो चुकीचा आहे, त्याचं जीवन जगण्याची पद्धत चुकीची आहे, त्याचं जीवन खराब आहे, आणि त्याला असं वाटतं सगळे लोकांना बदलण्याची गरज आहे पण त्याला बदलण्याची गरज नाहीये. आणि हे चुकीचं आहे. प्रत्येक विश्वासणाऱ्यांना बदलण्याची गरज आहे. आपल्यापैकी कोणी परफेक्ट नाहीये. जसं आपण वचनासोबत वेळ घालवत आहोत, जसं आपण वचनामध्ये वाढत आहोत, आपण प्रार्थनेमध्ये वाढत आहोत, परमेश्वर आपल्याला अंशानं बदलत आहे. आणि प्रत्येक विश्वासणाऱ्यांना बदलण्याची गरज आहे. जर तुम्ही आणि मी दररोज प्रार्थना करतो, पहिला फायदा आपल्या जीवनामध्ये हा दिसेल, प्रार्थना आपल्याला बदलून. जर तुम्ही वैयक्तिक प्रार्थना करता, तुमचं जीवन बदललेलं असेल. जे विश्वासणारे का, ज्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवलाय, असे विश्वासणारे, जे विश्वासणारे प्रार्थना करत नाही, त्यांचं जीवन बदलत नाही. नेहमी लक्षात ठेवा, आपण जेव्हा परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये जास्त वेळ घालवतो, परमेश्वराचा स्वभाव आपल्यामध्ये काम करण्यास सुरू होतो. परमेश्वर आपल्याला बदलवतो. सगळ्याला बदलण्याची गरज आहे. प्रत्येक विश्वासणाऱ्यांना बदलण्याची गरज आहे. कोणी आपल्यापैकी परफेक्ट नाहीये की जो असं म्हणू शकतो की मला सगळं येतं, आता मला बदलण्याची गरज नाहीये. आणि जर तो तसा असेल तर ऍक्च्युअल मध्ये तो विश्वासणारा घमंडामध्ये चालत आहे. आणि घमंडी व्यक्ती त्याचं नेहमी असं म्हणणं असतं की सगळ्याला बदलण्याची गरज आहे, मला बदलण्याची गरज नाही. आणि एक विश्वासणारा जर तो प्रार्थना करणार नाही तर माहिती आहे, तो नेहमी घमंडामध्ये चालल. तो नेहमी दुसऱ्यांमधला दोष काढण्याचा प्रयत्न करेन. पण एक विश्वासणारा जर तो प्रार्थना करेन, जर तो प्रार्थनेचं जीवन जगन, प्रार्थना त्याला बदलून. पुन्हा मला तुम्हाला सांगू द्या, प्रार्थना असं ठिकाण आहे जिथं तुमचं जीवन बदलतं. वैयक्तिक प्रार्थनेमध्ये परमेश्वर तुमचं जीवन बदलतो. एक नम्र व्यक्तीला नेहमी असं वाटत माहिती का की मला अजून चांगलं बनायचंय, मला अजून माझ्या जीवनाचा दर्जा चांगला बनवायचा आहे, मला अजून परमेश्वराच्या भयामध्ये जीवन जगायचं, मला चांगलं जीवन जगायचंय जे दुसऱ्यांसाठी आशीर्वादाचं कारण बनन. आणि माहिती जर त्याला तसं वाटत असेल तर तो नम्र बनन आणि प्रार्थना करन. कारण माहित आहे, प्रार्थना आपल्याला बदलवते. प्रार्थना आपल्याला बदलवते. वाचवा लूक 9:28. त्या ठिकाणी असलेले, ह्या बोलल्यानंतर असे झाले की सुमारे 8 दिवसांनी पेत्र, योहान व याकोब यांना बरोबर घेऊन तो प्रार्थना करण्यास डोंगरावर गेला. का तो डोंगरावर गेला? प्रार्थना करण्यास. कशासाठी तो गेला? प्रार्थना करण्यास. आणि वचनामध्ये ते पुढे असलेले, आणि तो प्रार्थना करत असता त्याच्या मुखाचे रूपांतर होऊन त्याचे वस्त्र पांढरे व चकचकीत झाले. खूप महत्वाचा भाग आहे. आणि तो प्रार्थना करत असता त्याच्या मुखाचे रूपांतर होऊन त्याचे वस्त्र पांढरे व चकचकीत झाले. वचनामध्ये लिहिले, ज्यावेळेस ते प्रार्थना करत होते त्यानंतर बदल घडला, त्यानंतर रूपांतर घडलं. एक विश्वासणारा जर तो नम्र बनन आणि जर तो प्रार्थना करन, त्याचं जीवन बदलन. आणि तुम्ही आणि मी नम्र बनतो आणि जर मान्य करतो की प्रभू मला बदलण्याची गरज आहे. नम्र लोकच बदलण्याची अपेक्षा करतात. घमंडी लोक सगळ्या जगाला बदलण्यासाठी निघतात आणि त्यांचं जीवन बदललेलं नसतं. विश्वास नाही, जर तुम्ही आणि मी नम्र बनतो आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये दररोज आपण वैयक्तिक प्रार्थना करतो, माहित आहे वैयक्तिक प्रार्थनेचं जीवन, जसं आपण प्रार्थना करतो ते प्रार्थनेचं जीवन आपल्याला बदलवते. जर आपण प्रार्थना करत आहोत दररोज, ती प्रार्थना आपल्याला प्रथम बदलवून.
विश्वासणाऱ्यांनो, जो विश्वासणारा कधी प्रार्थना करणार नाही त्याचं जीवन कधीच बदलणार नाही. जसं आपण प्रार्थना करण्यास सुरू करतो, जे आपल्या आत्म्यामध्ये आहे ते बाहेर येण्यास सुरू होते. प्रत्येक विश्वासणाऱ्यांना बदलण्याची गरज आहे. आणि जो विश्वासणारा दररोज वैयक्तिक प्रार्थना करतो, प्रार्थनेचा पहिला फायदा त्याच्या जीवनामध्ये दिसल की त्याचं जीवन बदलन. आपण लूकाचा 9:28 मध्ये वाचलं, काही वचनामध्ये आपण वाचलं की ते प्रार्थना करत असताना त्याचे मुख असलेले प्रभू येशू प्रार्थना करत असताना त्याच्या मुखाचे रूपांतर होऊन त्याचे वस्त्र पांढरे व चकचकीत झाले. कधी पांढरे झाले, कधी बदल घडला, कधी बदल घडला, कधी रूपांतर झालं, ज्या वेळेस प्रार्थना करण्याची सुरुवात आली किंवा ज्यावेळेस तो प्रार्थना करत होता. एक विश्वासणारा जो तो नम्र बनन, जर त्याचं आर्थिक क्षेत्र खराब असेल, त्याचं वैयक्तिक जीवन खराब असेल, त्याची साक्ष खराब असेल किंवा तो पापामध्ये असेल किंवा तो व्यसनामध्ये असेल, जर तो प्रार्थना करण्याचा निर्णय करन, पवित्र आत्मा त्याच्यामध्ये काम करण्यास सुरू करन आणि त्याचं जीवन बदलन. प्रार्थनेचा पहिला फायदा आहे, जर तुम्ही दररोज प्रार्थना करता, प्रार्थना तुम्हाला बदलवन, पूर्णपणे बदलवन. एक व्यक्ती व्यसनामध्ये असेल, जर तो दररोज प्रार्थना करण्याचा निर्णय करन, जर तो प्रार्थनेचं जीवन जगल, तो पूर्णपणे बदललेला असन. वाचू एक वचन, 1 करीन 14:4. 1 करीन 14:4. मी तुमच्यासाठी वाचतो. 1 करीन 14:4. अन्न भाषा बोलणारा किंवा अन्न भाषेमध्ये प्रार्थना करणारा स्वतःचीच उन्नती करतो, संदेष्टा मंडळीची उन्नती करतो. माहिती, जर आपण अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतो, जर आपण प्रार्थनेचं जीवन जगतो, आपण उन्नती करतो, आपलं जीवन चांगलं बनन, आपल्या जीवनाची लेवल, आपलं जीवन दर्जेदार बनन. कारण वचनामध्ये दिलंय, जो अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतो तो स्वतःची उन्नती करतो. विश्वासणाऱ्यांनो, आपलं जीवन ज्या लेवलला आहे किंवा ज्या दर्जावर आहे, आपल्याला आपलं जीवन बदलण्याची गरज आहे. प्रत्येक विश्वासणाऱ्या बदलण्याची गरज आहे. आणि जर आपण अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतो किंवा आपण प्रार्थनेचं जीवन जगतो, तर आपण उन्नती करतो. म्हणजे माहित आहे, आपलं जीवन बदललेलं असन. नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्ही परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवत आहात, तर परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये वेळ घालण्याद्वारे, प्रार्थना करण्याद्वारे तुमच्या वागण्यावर, तुमच्या व्यक्तिमत्वावर त्याचा परिणाम होईल. कदाचित तुम्ही पहिले खूप चिडचिड करत होते, जर तुम्ही वैयक्तिक प्रार्थना करत आहात, तर जसं तुम्ही परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवत आहात, स्वभाव तुमच्यातून निघून जाईल. तुम्ही खूप रागिष्ट होता. जर तुम्ही वैयक्तिक प्रार्थना दररोज करता, तो रागिष्टपणा किंवा राग येण्याचा स्वभाव, लवकर राग येण्याचा स्वभाव तो निघून जाईल. विश्वासणाऱ्यांनो, परंतु हे कधी घडन, ज्या वेळेस आपण प्रार्थनेचं जीवन जगतो. पहिला फायदा हा आहे प्रार्थनेचा, प्रार्थना आपल्याला बदलवते. व्यावसायिका, कदाचित आजपर्यंत तुम्ही खूप वेळा प्रयत्न केला असेल व्यसनातून बाहेर येण्याचा, पापातून बाहेर येण्याचा. आज मी तुम्हाला एनकरेज करेन की प्रार्थना करणं सुरू करा, प्रभूच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवणं सुरू करा. जर तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवतात, परमेश्वर तुम्हाला बदलवण. पण प्रार्थना करणं गरजेचं आहे. प्रार्थनेचा पहिला फायदा, प्रार्थना तुम्हाला बदलवते. दुसरा पॉइंट, प्रार्थनेचा फायदा, ज्या गोष्टी तुम्ही गमावल्यात. प्रार्थनेचा दुसरा फायदा आहे, ज्या गोष्टी तुम्ही गमावल्यात त्या गोष्टी तुम्हाला परत मिळतील आणि तुमच्या जीवनामध्ये वाढ दिसन. जर तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवलाय, मला तुम्हाला सांगतो, तुम्ही काही दिवसापूर्वी किंवा काही वर्षापूर्वी काही गोष्टी गमावल्यात. कदाचित तो पैसा असेल, कदाचित ते सोनं असेल किंवा शांती असेल किंवा वेगवेगळे आरोग्य असेल. काही गोष्टी जर तुम्ही गमावल्यात, एक व्यक्ती जर आजारी आहे, त्याने आरोग्य गमावलंय, आणि जर तो व्यक्ती नम्र बनन आणि तो प्रार्थना करन, जे आरोग्य त्याने गमावलंय त्या गोष्टी ते आरोग्य त्याला परत मिळन. ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो, प्रार्थनेचा दुसरा फायदा आहे, जसं आपण प्रार्थनेचं जीवन जगतो, जसं आपण दररोज प्रार्थना करतो, त्याचा दुसरा फायदा आहे, गमावलेल्या गोष्टी परत आपल्याला मिळतात आणि आपल्या जीवनामध्ये वाढ होते. वचनामधले माहिती की योब नावाचा व्यक्ती, योबानं 7 मुलं आणि 3 मुली गमावल्या. योबानं 7,000 मेंढर, 3,000 उंट, 500 बैलाच्या जोड्या, 500 गाढवी एवढं त्यानं गमावलं. आणि वचनामध्ये लिहिलंय, व्यावसायिका, जर तुम्ही या गोष्टी वाचता तर तुम्हाला समजन, योबाचं खूप मोठं नुकसान झालं. खूप मोठी रक्कम किंवा खूप मोठी संपत्ती योबानं गमावली. पण तरी पण योब प्रार्थना करणारा विश्वासणार होता. विश्वासणार, मला तुम्हाला सांगू द्या, ज्यावेळेस तुम्ही समस्येचा सामना करतात त्यावेळेस समजन की तुमचा विश्वास खरा आहे की खोटा आहे.
ज्यावेळेस तुम्ही समस्येचा परिस्थितीचा सामना करतात, कदाचित तुमचे लेकरं आजारी किंवा तुम्ही आजारी आहात किंवा तुमच्या विवाहामध्ये प्रॉब्लेम आहे, त्यावेळेस समजन की तुम्ही खरे विश्वासणार आहात का खोटे विश्वासणार आहे. विचार करा, योबाने जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं, 7,000 मेंढरं, 3,000 उंट, 500 बैलाच्या जोड्या, 500 गाढवी, प्लस त्याचे 7 मुलं, 3 मुली, एवढं मोठं त्याने गमावलं, तरी विचार करा योब परमेश्वरावर विश्वास ठेवून जीवन जगत आहे. नेहमी लक्षात ठेवा विश्वासणाऱ्यांनो, शैतान काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये करतो, पण परमेश्वर माहित आहे त्या गोष्टी घेतो आणि आपल्या फायद्यासाठी उपयोगात आणतो. वचनामधले त्यानं 7,000 मेंढरं, 3,000 उंट, 500 बैलाच्या जोड्या, 500 गाढवे, 7 मुलं, 3 मुली गमावल्या. आणि बायबलमधले त्याचे 3 मित्र त्याला भेटायला आले ज्यावेळेस त्याचं हे नुकसान झाल्यावर. ज्यावेळेस ते 3 मित्र योबाला भेटण्यास आले, ते योबाला दोष देऊ लागले. माहित आहे, त्याने योबाच्या विरोधात ते बोलू लागले. आणि ते माहित आहे, असं घडत असताना व्यावसायिका वचनामध्ये असं लिहिलंय, योबानं एका शब्दानं पण पाप केलं नाही. याचा अर्थ काय, योब एक शब्द, एवढं मोठं नुकसान झालं, एवढ्या मोठ्या गोष्टी त्याने गमावल्या, पण एक शब्द तो परमेश्वराच्या विरोधात बोलला नाही. तो प्रार्थना करणारा विश्वासणारा होता. आणि वाचो एक वचन योबाविषयी, योब याचा 42 अध्याय 7 ते 10 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. परमेश्वराचे योबाबरोबर हे बोलणे झाल्यावर, परमेश्वराचे कोणासोबत बोलणं झालंय, योबाबरोबर. याचा अर्थ काय माहिती का, एवढं त्यानं गमावलं तरी तो प्रार्थना करत होता. विश्वासणार मला तुम्हाला सांगू द्या, जर तुम्ही काही गमावलंय, परमेश्वर त्याच्यापेक्षा बेस्ट तुम्हाला देईन, त्याच्यापेक्षा दुप्पट तो तुम्हाला देईन. प्रभूवर विश्वास करत राहा, प्रार्थना करत राहा. परमेश्वराचे योबाबरोबर हे बोलणे झाल्यावर तो अलिफज तेमानीला म्हणाला, तुझ्यावर आणि तुझ्या दोन्ही मित्रावर मी संतप्त झालो आहे, कारण माझ्याविषयी माझा सेवक योब जसे यथार्थ बोलला तसे तुम्ही बोलला नाही. हे 3 मित्र योबाला भेटण्यास आले. त्यांनी त्या योबाचं सांत्वन करायला पाहिजे होतं, कारण एवढ्या मोठ्या गोष्टी त्याने गमावल्या, त्याचे लेकरं गमावले, त्याची संपत्ती गमावली. पण ह्या लोकांनी काय केलं माहितीये का, त्यांनी योबाला दोष दिला, ते परमेश्वराच्या विरोधात बोलले. मला तुम्हाला सांगू द्या, परमेश्वराच्या विरोधात बोलणं खूप खतरनाक आहे. कधीच परमेश्वराच्या विरोधात बोलू नका. पुढे असलेले, तर आता तुम्ही 7 बैल व 7 एडके घेऊन माझा सेवक योब याच्याकडे जा व आपल्यासाठी होम बली अर्पण करा. मग माझा सेवक योब तुमच्यासाठी प्रार्थना करेल, कारण मी त्याच्यावरच अनुग्रह करेन. म्हणजे मग माझा सेवक योब जसे माझ्याविषयी यथार्थ बोलला तसे तुम्ही बोलला नाही. ह्यात तुमच्या मूर्खपणाचे फळ तुम्हाला मिळणार नाही. परमेश्वर त्याच्या मित्रांना सांगत आहे, तुम्ही माझ्या विरोधात बोललात, पश्चाताप करा आणि माझा सेवक योब तुमच्यासाठी प्रार्थना करन आणि माहित आहे तुमचं नुकसान होणार नाही. पुढे असलेले, हे ऐकून अलिफज तेमानी, बिल्लद शुही व सोफर नामाथी यांनी जाऊन परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले आणि परमेश्वराने योबावर अनुग्रह केला. मी आज तुम्हाला एनकरेज कर माहिती का, फक्त त्याच लोकांसाठी प्रार्थना करू नका जे तुमच्या बाबत चांगलं बोलतात, चांगले विचार करतात. हे जे मित्र आहे योबाचे 3 मित्र, हे योबाच्या विरोधात बोलत आहे, योबाला दोष देत आहे, परमेश्वराला दोष देत आहे. तरी योबानं त्याच्या मित्र जे त्याच्या विरोधात बोलले त्यांच्यासाठी त्यांना प्रार्थना केली. वाचूया पुढं. योबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली. हे तेच मित्र आहे जे योबाच्या विरोधात बोलत आहे, योबाला दोष देत आहे, योबाच्या परमेश्वराला दोष देत आहे. तरी पण योबानं काय केली, आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली. नेहमी लक्षात ठेवा विश्वासणाऱ्यांनो, आपण असे विश्वासणारे नाहीये की फक्त त्याच लोकांच्या साठी प्रार्थना करतो जे माहित आहे का आपलं चांगलं करू इच्छित आहेत, आपल्याशी चांगले नाही. आपण त्यांसाठी पण प्रार्थना करतो आणि जे आपल्या विरोधात बोलतात त्यांच्यासाठी पण आपण प्रार्थना करतो. पुढे असलेले, योबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली तेव्हा परमेश्वराने योबाच्या दुःखाचा परिहार केला. पूर्वी योबाची मालमत्ता होती, तिच्या दुप्पट परमेश्वरानं त्याला दिली. किती प्रॉपर्टी प्रभूनं दिली, किती संपत्ती, किती मालमत्ता प्रभूनं त्याला दिली माहितीये का. त्या परमेश्वरानं योबानं जे गमावलं त्याच्या दुप्पट त्याला ती मिळाली. व्यवसाय का विश्वासणाऱ्यांनो, मला तुम्हाला सांगू द्या, प्रार्थनेचा दुसरा फायदा हा आहे, ज्या गोष्टी आपण गमावल्यात त्या गोष्टी आपल्याला परत मिळतील आणि वाढ मिळेल. काय म्हणते, पास्टर माझं खूप मोठं नुकसान झालंय, मी खूप मोठी रक्कम गमावली, माझी संपत्ती गमावली, मी लेकरं गमावले किंवा काहीतरी तुम्ही गमावलं असाल. पण जर तुम्ही दररोज प्रार्थना करता, त्या प्रार्थनेचा दुसरा फायदा हा आहे, तुम्ही जे गमावलंय त्याच्या दुप्पट तुम्ही मिळवा.
तुम्ही जे गमावलंय व्यवसाय जर तुम्ही प्रार्थनेचं जीवन जगता त्या गोष्टी तुम्हाला परत मिळतील आणि त्याच्या प्लस तुम्हाला वाढ मिळेल. विश्वासणाऱ्यांनो, हे जीवन जगत असताना तुम्हाला या गोष्टी माहिती पाहिजे. काही लोक जाणून बुजून आणि काही लोक न कळत तुमच्या विरोधात बोलणार आहे, तुमच्या विरोधात वागणार आहे. मला तुम्हाला सांगू द्या, निर्णय करा त्यांना क्षमा करण्याचा, त्यांसाठी प्रार्थना करा. जे 3 मित्र योबाच्या विरोधात होते, व्यावसायिका परमेश्वराच्या विरोधात बोलत होते, योबाच्या विरोधात बोलत होते, योबाला दोष देत होते, वचनामध्ये लिहिलंय योबानं त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि फायदा काय झाला माहिती का? योबाला जे गमावलं त्याच्या दुप्पट ते मिळालं. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करतात नीट आहे का, फक्त त्या लोकांसाठी प्रार्थना करू नका जे चांगले आहे, त्यांच्यासाठी करा जरूर. ते तुमच्याशी चांगलं वागतात, चांगलं बोलतात, त्यांसाठी जरूर प्रार्थना करा. पण अशा लोकांसाठी पण प्रार्थना करा जे तुमच्या विरोधात बोलतात. तर तुम्ही तसं करता नीट ऐका, ते प्रार्थना करण्याद्वारे गमावलेल्या गोष्टी तुम्ही परत मिळवता आणि वाढ मिळाल. नीट ऐका, या जगातील लोकांचा नियम असा आहे की जे त्यांच्याशी चांगले ते त्यांच्याशी चांगले राहतात, जे त्यांच्याशी वाईट आहे ते त्यांच्याशी अजून जास्त वाईट व्यवहार करतात. पण विश्वासणारे तसे नाहीये. विश्वासणारे जे त्यांच्याशी चांगले वागतात त्यांच्याशी पण ते चांगला व्यवहार करतात आणि जे वाईट वागतात, जे नुकसान करतात त्यांच्याशी पण चांगलं वागतात. कारण आपण प्रभूचे लेकरं आहोत. आणि वचनामध्ये असं लिहिलंय व्यवसायिका योबानं जसं प्रार्थना केली त्याला दुप्पट मिळालं. दुसरा फायदा हा आहे, जर आपण प्रार्थनेचं जीवन जगतो गमावलेल्या गोष्टी आपल्याला परत मिळतील आणि आपल्या जीवनामध्ये वाढ दिसल. कदाचित तुम्ही माहिती खूप मोठा पैसा गमावला असेल, मालमत्ता गमावली असेल. मला माहित नाही तुम्ही काय गमावलंय तुमच्या जीवनामध्ये भूतकाळामध्ये. मला माहित नाही तुमचं किती नुकसान झालंय, किती तुमच्या जीवनामध्ये तुम्ही गमावलंय. पण मी आज तुम्हाला एनकरेज करून विश्वासणार, जो तुम्ही प्रार्थना करता, जो तुम्ही प्रार्थनेचं जीवन जगता, त्याचा दुसरा फायदा हा आहे, जे तुम्ही गमावले त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला परत मिळतील आणि तुम्ही वाढमध्ये जातात. मी आज तुम्हाला एनकरेज करेन, प्रार्थनेचं जीवन जगूया, दररोज प्रार्थना करूया. त्या लोकांसाठी प्रार्थना करू जे आपल्याशी चांगले आहेत त्यांच्यासाठी पण, आणि अशा लोकांसाठी पण प्रार्थना करूया जे आपल्या विरोधात आहे. जर आपण तसं करतो, जर आपण प्रार्थनेचं दररोज जीवन जगतो, फायदा हा असेल गमावलेल्या गोष्टी आपण परत मिळवतो, वाढ आपल्या जीवनामध्ये दिसल. तिसरा फायदा आहे, जर आपण प्रार्थनेचं जीवन प्रार्थनेचा तिसरा फायदा, तुम्ही अवर्णीय आनंद अनुभवाल. अवर्णीय या शब्दाचा अर्थ माहिती का, तुम्हाला शब्दात सांगता येणार नाही. जर तुम्ही प्रार्थनेचं जीवन जगता, तुम्ही अशा आनंदाचा अनुभव घेता जो तुम्हाला लोकांना शब्दात सांगता येणार नाही. एक विश्वासणारा, म्हणून मी तुम्हाला एनकरेज करेन, एका विश्वासणाऱ्यानं निर्णय केला पाहिजे की तो सकाळी ह्या वेळामध्ये प्रार्थना करेन, संध्याकाळी तो ह्या वेळामध्ये प्रार्थना करेन. त्याचा वेळ आणि जी प्रार्थनेची वेळ आहे त्या प्रार्थनेची वेळेची जर तो सुरक्षा करण आणि जर तो परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये बसल, नीट ऐका, माहिती काय घडण माहित आहे, तुम्ही अवर्णीय शब्दात सांगता येणार नाही अशा आनंदाचा अनुभव घेता. काही लोक माहिती का, प्रभू ईश्वर त्यांनी विश्वास ठेवलाय आणि जसं ते प्रभूच्या मागे चालले आहेत, माहिती ते अस्वस्थ आहे. त्यांचा आनंद, त्यांचं जीवन माहिती का आनंदी नाहीये. त्यांच्या जीवनामध्ये माहिती का आनंदाचा ते अनुभव घेत नाही. का माहित आहे? प्रॉब्लेम हा आहे कारण ते वैयक्तिक प्रार्थना करत नाही. जर आपण दररोज वैयक्तिक प्रार्थना करतो, तिसरा फायदा हा दिसल की आपण अवर्णीय, जो शब्दामध्ये सांगता येणार नाही अशा आनंदाचा आपण अनुभव घेतो. व्यावसायिक विश्वासणाऱ्यांनो, आनंदी हृदय हे उत्तम औषध आहे. कधी कधी आपल्या जीवनामध्ये समस्या येते, आपल्याला समस्येचा सामना करावा लागतो. कधी कधी आपल्याला आपल्या जीवनामध्ये समस्येचा सामना करावा लागतो आणि माहिती आहे त्या समस्येचा सामना करत असताना शैतानाचं सगळ्यात मोठं हत्यार हे आहे की त्यानं आपल्या जीवनातून आनंद चोरावं. शैतान जर आपला आनंद चोरला तर माहित आहे आपण कमजोर बनतो आणि जर आपण कमजोर बनतो तर आपण आजारी पडतो. म्हणून शैतानाला संधी देऊ नका आपल्या जीवनातून आनंद चोरण्याची. एका विश्वासातून आनंद चोरू इच्छितोय आणि जर एक विश्वासणारा जर तो दररोज परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये बसत आहे, जर तो दररोज प्रार्थना करत आहे, त्या प्रार्थनेच्या जीवनाचा फायदा हा दिसन, तो अशा आनंदाचा अनुभव घेईन जो शब्दामध्ये सांगता येणार नाही. वाचो एक वचन, स्तोत्र संहिता 16 अध्याय आणि 11 वचन. त्या ठिकाणी असलेलं आहे, जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील, तुझ्या सानिध्यात किंवा तुझ्या उपस्थितीमध्ये पूर्ण आनंद आहे. तुझ्या सानिध्यात पूर्ण आनंद आहे. तुझ्या उजव्या हातात सौख्य सदोदित आहेत. कुठं आनंदाची भरपूर आहे? परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये. एक विश्वासणारा माहिती तो सकाळी वेळ काढतो 1-2 तास, संध्याकाळी 1-2 तास वेळ काढतो. तुमच्या सोयीनुसार तुम्ही वेळ काढतात. सुरुवात करा अर्धा तासापासून आणि तुम्ही जर वेळ काढतात सकाळी संध्याकाळी आणि जर तुम्ही दररोज वैयक्तिक प्रार्थना करत आहात तर त्याचा फायदा काय असेल माहित आहे का? तुम्ही तुमच्या जीवनामध्ये शब्दात न सांगता येणारा अवर्णीय आनंद अनुभवता.
कारण परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये काय आहे? आनंदाची भरपूर आहे. विश्वासाने मला तुम्हाला सांगू द्या, आनंदी हृदय हे एक उत्तम औषध आहे. जर तुम्ही वैयक्तिक प्रार्थना करत आहात, व्यावसायिका माहित आहे, तुम्ही प्रभूच्या आनंदामध्ये जीवन जगता, आणि जर तुम्ही प्रभूच्या आनंदामध्ये जीवन जगतात, ते तुमच्या संबंध देयासाठी एक औषध ठरण. तुम्ही निरोगी जीवन जगता. शैतान माहिती आहे आपल्या जीवनामध्ये समस्या टाकतो, आणि तो समस्या टाकून आपल्या कुटुंबाची शांती चोरू इच्छित आहे, आपला आनंद चोरू इच्छित आहे. आणि जर शैतानाला जर तुम्ही ती संधी दिली आणि जर त्याने तो आनंद चोरला, तर माहिती तुम्ही कमजोर होता. म्हणून मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलं माहित आहे, प्रभूच्या वचनामध्ये असं लिहिलंय की तुम्ही रागवा परंतु सूर्य मावळेपर्यंत. तुम्ही एकमेकांना क्षमा करतात, आणि माहिती आहे पुन्हा एकदा परमेश्वराचा आनंद तुमच्या घरामध्ये काम करण्यास सुरू होतो. तिसरा फायदा आहे प्रार्थनेचा. विश्वास म्हणून मी तुम्हाला एनकरेज करेन माहिती का, क्षमेचं जीवन जगा. विश्वासणारे क्षमा करणारे लोक आहेत, ते क्षमा करतात. तिसरा फायदा आहे प्रार्थनेचा. जर आपण दररोज प्रार्थना करतो, जर आपण प्रार्थनेचं जीवन जगतो, तर आपण अशा आनंदाचा अनुभव घेऊ शकतो जो शब्दामध्ये सांगता येणार नाही. शैतान आपला आनंद चोरू इच्छितोय. जर त्यानं आपला आनंद चोरला तर आपण कमजोर होतो. म्हणून निर्णय करा, दररोज वैयक्तिक प्रार्थना करा. जसं तुम्ही परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये वैयक्तिक प्रार्थनेमध्ये वेळ घालवतात, त्याचा हा फायदा दिसेल की तुम्ही शब्दात सांगता येणार नाही अशा आनंदाचा अनुभव घेता. त्या समस्येचा सामना करतात, त्यावेळेस आपली नजर प्रभू येशूवर लावा, त्याच्याकडे आपली नजर लावा. जसं प्रभूनं क्रूसावर असताना लोकांना क्षमा केलं, प्रभूकडे तुम्ही नजर लावा आणि क्षमा करा. शैतानाला संधी देऊ नका आपला आनंद चोरण्याची. कारण का? परमेश्वराचा आनंद आपली ताकद आहे. आणि जर शैतानाने जर तोच आनंद चोरला तर त्याने आपली ताकद चोरली, म्हणजे आपण कमजोर बनतो. आणि जर आपण कमजोर बनतो तर आपण आजारी पडतो. आपल्याला स्वतःला जर परमेश्वराच्या आनंदामध्ये ठेवायचंय तर एक गोष्ट आपल्याला करावी लागेल, आपण दररोज प्रभूच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवतो, दररोज आपण वैयक्तिक प्रार्थना करतो. तोच आहे तिसरा फायदा. प्रार्थनेचा तिसरा फायदा आहे, जर आपण दररोज प्रार्थना करतो, आपल्या जीवनामध्ये शब्दात न सांगता येणारा आनंद आपण अनुभवतो. नेहमी लक्षात ठेवा विश्वासणाऱ्यांनो, प्रभू येशू हा आनंदाचा स्रोत आहे, म्हणून त्याच्याकडे लक्ष द्या. त्याच्या उपस्थितीमध्ये आनंदाची भरपूर आहे. दररोज वैयक्तिक प्रार्थना करा, आणि जर तुम्ही दररोज वैयक्तिक प्रार्थना करता, तुम्ही असा आनंद तुम्ही तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या परिवारामध्ये अनुभव करता जो शब्दामध्ये सांगता येणार नाही. चौथा फायदा, जर आपण प्रार्थनेचं जीवन जगतो, त्याचा चौथा फायदा आहे, आपल्या जीवनामध्ये धैर्य दिसन. आपण धाडसी बनतो, आपण धीट बनतो. विश्वासणाऱ्यांनो, जर तुम्हाला प्रभू येशूवर विश्वास ठेवून जीवन जगायचंय तर तुम्हाला धैर्यवान बनणं, धाडसी बनणं खूप महत्वाचं आहे. या जगामध्ये जीवन जगत असताना ज्यावेळेस आपण निर्णय करतो प्रभू येशूवर विश्वास ठेवून जीवन जगण्याचा, वचनानुसार जीवन जगण्याचा, तर माहिती आहे मला तुम्हाला सांगू द्या, तुमच्यावर दबाव येऊ शकतो. म्हणून चौथा फायदा प्रार्थनेचा आहे की जर तुम्ही दररोज प्रार्थना करता, तुमच्या जीवनामध्ये धैर्य दिसन, तुम्ही धाडसी बनता. माहिती या शेवटच्या काळामध्ये प्रभू येशूवर विश्वास ठेवून जीवन जगण्यासाठी तुमच्यामध्ये धीटपणा असणं बनणं गरजेचं आहे. वचनामध्ये की नीतिमान लोक सिंहासारखे निडर असतील, ते घाबरणार नाही. आणि जर आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवतो, आपण कोणत्या गोष्टीला घाबरणार नाही. वचन सांगतं, परमेश्वराच्या वचनामध्ये असं दिलंय की शरीराचा नाश करू शकणाऱ्या लोकांना घाबरू नका, तर फक्त परमेश्वराचं भय धरून जीवन जगा, जो आपल्या आत्म्याचा नाश करण. आपण लोकांना घाबरून जीवन जगायची गरज नाहीये. आपल्यामध्ये त्यासाठी आपल्याला धीटपणा पाहिजे, आपल्यामध्ये धाडस पाहिजे. आणि ते धाडस, ते धैर्य आपल्या जीवनामध्ये त्यावेळेस येतं ज्यावेळेस आपण दररोज वैयक्तिक प्रार्थना करतो. प्रार्थनेचा चौथा फायदा आहे की आपल्या जीवनामध्ये धैर्य दिसतं. बायबलमध्ये प्रभू ख्रिस्ताला क्रूसावर खेळण्यासाठी प्रभू येशूला पकडण्यात आलं, आणि प्रभू येशूच्या मागे प्रभू येशू जो शिष्य आहे पेत्र, तो त्याच्या मागे चालत होता. आणि वचनामध्ये दिले, हा पेत्र एवढा घाबरून गेला, जसं एका स्त्रीनं त्याला विचारलं की तू प्रभू येशूचा शिष्य आहे का, तो घाबरला. स्त्री समोर पेत्रानं प्रभू येशूला नाकारलं. विचार करा, एका स्त्री समोर तो घाबरला, त्याने येशूला नाकारलं. परंतु जर तुम्ही पुढे वाचताना पेत्राविषयी, तो प्रार्थनेचं जीवन जगायला लागला, त्यानं प्रार्थनेचं जीवन जगण्यास सुरू केलं, तो प्रभूच्या उपस्थितीमध्ये वेळ घालू लागला. वाचू एक वचन, प्रेषितांची कृत्ये 4:13 आपण वाचतो की तेव्हा पेत्राचे योहानाचे धैर्य पाहून, कुठून आलं त्याच्यामध्ये धैर्य, कुठून आलं त्याच्यामध्ये धाडसीपणा, माहित आहे वचनामध्ये लिहिले. प्रेषितांची कृत्य 3 जर तुम्ही वाचता, पेत्र आणि योहान प्रार्थनेच्या वेळेस, म्हणजे ते प्रार्थना करण्यास त्यानं सुरू केली. आणि जो पेत्र एका स्त्री समोर, त्यानं माहिती आहे प्रभू येशूला 3दा नाकारलं, कारण माहिती त्याच्यामध्ये ते धाडस नव्हतं, त्याच्यामध्ये धैर्य नव्हतं येशूविषयी बोलण्याविषयी.
त्याच्यामध्ये ते धैर्य नव्हतं, त्याच्यामध्ये ते धाडस नव्हतं की मी येशूचा शिष्य आहे किंवा मी येशूवर विश्वास ठेवून जीवन जगतो हे बोलण्याचं. तो खूप घाबरलेला होता. पण जसं त्याने प्रार्थनेचं जीवन जगण्यास सुरू केलं, प्रार्थनेचा फायदा त्याच्या जीवनामध्ये हा दिसला. आपण वाचलं की तेव्हा पेत्राचे व योहानाचे धैर्य पाहून, तसेच हे निरक्षर व अज्ञानी इसम आहेत हे जाणून ते आश्चर्य करू लागले आणि हे येशूच्या सहवासात होते हेही त्यांनी ओळखले. हा तोच पेत्र आहे ज्यानं प्रभू येशूला एका स्त्री समोर नाकारलं. तो म्हटलं मी येशूला नाही ओळखत, मी येशूचा शिष्य नाहीये. पण त्याच्यामध्ये धैर्य कुठून आलं? जसं पेत्र वचनामधले प्रेषितांच्या 3ऱ्या अध्यायामध्ये जर आपण परमेश्वराचं वचन वाचतो, वचनामधले पेत्र आणि योहान प्रार्थनेच्या वेळी त्यांनी प्रार्थना करण्यास सुरू केले. आणि जो पेत्र एका स्त्री समोर घाबरत होता, एका स्त्री समोर माहिती त्याने येशूला नाकारलं, प्रार्थनेचा फायदा त्याच्या जीवनामध्ये दिसला, त्याच्या जीवनामध्ये धैर्य आलं. जे वचन आपण वाचलं प्रेषित 4:13 मध्ये असलेलं आहे, तेव्हा पेत्राचे व योहानाचे धैर्य पाहून. हा तोच पेत्र आहे ज्याने येशूला नाकारलं, जो म्हटला मी येशूचा शिष्य नाही, एका स्त्री समोर नाकारलं. पण त्याच्यामध्ये धैर्य का आलं माहिती? तो आता एवढ्या मोठमोठ्या अधिकाऱ्यासमोर माहिती धैर्यानं म्हणते मी येशूवर विश्वास करतो, मी विश्वासणार आहे, मी येशूचा शिष्य. त्याला हे धैर्य कुठं मिळालं? ज्यावेळेस तो प्रार्थनेचं जीवन जगला. चौथा फायदा प्रार्थनेचा आहे की जर आपण प्रार्थना करतो, आपल्या जीवनामध्ये धैर्य दिसत, आपण धाडसी बनतो, आपण धीट बनतो. आपण छोट्या छोट्या गोष्टीला घाबरणार नाही. एका व्यक्तीने आपल्याला दबाव दिलाय, आपल्या विरोधात बोलत आहे, ईश्वर विश्वास ठेवलाय म्हणून तो आपल्याला दबाव देत आहे, आपण घाबरून जाणार नाही. कारण काय माहित आहे, जर आपण वैयक्तिक प्रार्थना करतो तर आपल्या जीवनामध्ये धैर्य दिसन. आणि या शेवटच्या काळामध्ये अनेक आजाराला आपल्या जीवनामध्ये फेकणार आहे, आर्थिक परिस्थिती तो फेकणार आहे. आणि जर आपण माहित आहे वैयक्तिक प्रार्थनेमध्ये जीवन जगणार नाही तर आजाराला, परिस्थितीला आपण घाबरतो. पण जर आपण दररोज प्रार्थनेचं जीवन जगत आहोत, त्या परिस्थितीत आपण मोठ्या धैर्यानं, धाडसानं त्या परिस्थितीत आपण सामना करू शकतो. आणि ते धैर्य, ते धाडस कधी आपल्याला मिळेल माहित आहे? ज्यावेळेस आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये दररोज वेळ घालवतोय, ज्यावेळेस आपण दररोज प्रार्थना करतोय. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करतात, प्रार्थनेचा 5वा फायदा आहे, प्रार्थना तुमचे ध्यान बळकट करते आणि विचलित होण्यापासून तुमचे रक्षण करते. तुम्ही किती पण व्यस्त असा, वेळ काढा आणि वैयक्तिक प्रार्थना करा. मला तुम्हाला सांगते, शैतान एक हत्यार विश्वासनाच्या विरोधात वापरतो माहित आहे. तो त्यांचं मन विचलित करतो, मन विचलित करतो. वाचो एक वचन, मार्क याचा 1 अध्याय 32 ते 35. तरी असले संध्याकाळी म्हणजे सूर्यास्त झाल्यावर लोकांनी सर्व दुखनीतांना व भूतग्रस्तांना त्याच्याकडे आणले आणि सबंध शहर दाराशी लुटले. प्रभू श्री ख्रिस्तांना अनेक आजाऱ्या लोकांना बरं केलं, सगळ्या दुखनीतांना बरं केलं, त्याने भूते काढले आणि सगळं शहर त्याच्या दाराशी आलं आहे. पुढे असलेले, तेव्हा नाना प्रकारच्या रोगांनी पिडलेल्या पुष्कळ माणसांना त्याने बरे केले व अनेक भूते काढली. त्या भूतांनी त्याला ओळखले म्हणून त्याने त्यांना बोलू दिले नाही. मग तो सकाळी मोठ्या पाटेस उठून बाहेर गेला व रानात जाऊन तिथे त्याने प्रार्थना केली. नीट ऐका, प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस या जगामध्ये होता, त्याने 3.5 वर्ष सेवकाई केली. त्याने अनेक लोकांना आरोग्य दिलं, चिन्ह चमत्कार केले, भूते काढले. आणि वचनामध्ये लिहिलंय की सबंध शहर, पूर्ण शहर त्याच्यापाशी येऊन बसले, त्याच्या दाराशी लोटलं. आणि अशा परिस्थितीमध्ये माहिती आहे का की प्रभू येशू रानामध्ये गेला आणि त्यानं प्रार्थना केली. विचार करा माहिती का की तुम्ही अशा ठिकाणी आहात की सगळे लोक तुमची वाट बघत आहे. अनेक विश्वासणारे काय करते माहिती का, त्यांचं मन विचलित होईल, त्यांचं मन भटकन, त्यांचं ध्यान भटकून जाईल की आता माहिती एवढे लोक माझी वाट बघत आहे, मला प्रार्थनेची गरज नाही. पण प्रभू येशू ख्रिस्तानं काय केलं माहिती? त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त असं नाही म्हटलं सगळे लोक माझी वाट बघत आता मी त्यांना जाऊन भेटतो. नाही, प्रभू येशू ख्रिस्त माहिती आहे वेगळा झाला, तो रानामध्ये गेला आणि त्याने वैयक्तिक प्रार्थना केली. मला तुम्हाला सांगते विश्वासणाऱ्यांनो, आपण लोकांना खुश करण्यासाठी जीवन जगत नाहीये, प्रभू येशू ख्रिस्ताला खुश करण्यासाठी. आणि प्रभू येशूने जो आपल्या जीवनासाठी विशिष्ट उद्देश ठेवलाय त्यासाठी आपण जीवन जगत आहोत. आपण प्रसिद्ध होण्यासाठी जीवन जगत नाही किंवा आपण फेमस होण्यासाठी काही करत नाही. आणि जर तुम्ही प्रार्थना करता, तुमचं ध्यान माहित आहे परमेश्वराच्या उद्दिष्टावर राहीन, परमेश्वराच्या राज्यावर राहीन. आणि माहिती आहे जर तुमचं मन विचलित होणार नाही, तुम्ही तुमच्या जीवनात जो परमेश्वराचा उद्देश आहे ते पूर्ण करू शकता. विश्वासणाऱ्यांनो, प्रार्थना आपल्याला नम्र ठेवते, प्रार्थना आपलं ध्यान परमेश्वरावर लावते. जर आपण प्रार्थना करणारे विश्वासणारे असतो, आपलं ध्यान आशीर्वादावर असणार नाही, तर आपलं ध्यान जो प्रभू आपल्याला आशीर्वाद देतो त्याच्यावर असेल. प्रार्थनेचा 5वा फायदा आहे, प्रार्थना आपले ध्यान
प्रभूवर ध्यान बळकट करते आणि विचलित होण्यापासून आपले रक्षण करते. आपलं ध्यान प्रभूवर पाहिजे, प्रभूच्या उद्देशावर पाहिजे आणि प्रभूची इच्छा पूर्ण करणारं असलं पाहिजे. जर आपण प्रार्थना करतो तर आपलं ध्यान माहिती आहे का, आपलं मन विचलित होणार नाही. आपलं ध्यान फक्त प्रभूवर असन, प्रभूचा उद्देश पूर्ण करणार असन आणि प्रभूची इच्छा पूर्ण करणार असन. आणि जर आपण ते करतो, परमेश्वर आपल्याला पुरवठा करत राहील. मी तुम्हाला सांगतो, काही लोक माहित आहे प्रार्थना करत नाही, ते थोडे यशस्वी होतात आणि त्यांचं ध्यान भटकून जातं, त्यांचं मन विचलित होऊन जातं. त्यांना वाटतं आता जीवन हेच आहे, फेमस झालं, आता जीवन फेमस झालोय तर आपलं जीवन फेमस होण्यामध्येच होतं आणि ते भटकले. जीवन माहित आहे प्रसिद्ध होण्याबाबत नाहीये, जीवन प्रभू येशूला प्रसन्न करण्याबाबत आहे, जीवन प्रभूची योजना पूर्ण करण्याबाबत आहे, जीवन प्रभूची इच्छा पूर्ण करण्याबाबत आहे. आणि त्याच वेळेस आपलं मन प्रभू येशूची इच्छा पूर्ण करण्यावर, प्रभूचा उद्देश पूर्ण करण्यावर किंवा प्रभूवर लावू शकतो ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो. आणि जर आपण दररोज प्रार्थना करतो, आपलं मन प्रभूच्या उद्देशापासून दूर जाणार नाही, आपण प्रभूच्या उद्देशापासून भटकणार नाही, प्रभूची इच्छा पूर्ण करण्यापासून आपण भटकणार नाही. आपण हर एक व्यक्तीची इच्छा पूर्ण करण्यासाठी जीवन जगत नाहीये, आपण फक्त प्रभू येशूची इच्छा पूर्ण करण्यासाठी जीवन जगत आहे. आणि प्रार्थना आपल्याला मदत करते आपलं मन परमेश्वराच्या उद्देशावर, परमेश्वराच्या इच्छेवर आणि प्रभूला खुश करण्यासाठी ठेवण्यास. प्रार्थनेचा तो फायदा आहे. नेहमी लक्षात ठेवा, आपण प्रसिद्ध होण्यासाठी काही कोणती गोष्ट करत नाही, दुसऱ्यांना खुश करण्यासाठी कोणती गोष्ट करत नाही. आपण प्रभूला खुश करण्यासाठी, प्रभूचा उद्देश पूर्ण करण्यासाठी, प्रभूची इच्छा पूर्ण करण्यासाठी जीवन जगतो. आणि आपण दररोज वैयक्तिक प्रार्थना करत आहोत, त्याचा फायदा हा असेल, आपलं ध्यान परमेश्वराच्या उद्देशावर, परमेश्वराच्या इच्छेवर आणि प्रभूला प्रसन्न करणार असेल. जसं आपण प्रार्थना करतो, 6वा फायदा आहे, तुम्ही आणि मी आत्मिक क्षेत्रात ऐकू आणि पाहू लागतो. नेहमी लक्षात ठेवा, जीवन आत्मिक आहे. जसं तुम्ही प्रार्थना करता, जसं तुम्ही अन्य भाषेमध्ये प्रार्थना करता, तुम्हाला आत्मिक गोष्टी समजण्यास सुरू होतात, आत्मिक गोष्टी तुम्ही पाहू लागतात. काही म्हणतात, पाशा मला वचन समजत नाहीये, मला आत्मिक गोष्टी समजत नाहीये, परमेश्वराचं राज्य कशा प्रकारे काम करते हे समजत नाही. मी आज तुम्हाला एनकरेज करेन, प्रार्थनेचं जीवन जगा. जर तुम्ही प्रार्थनेचं जीवन जगता, 6वी गोष्ट घडन, तुम्ही आत्मिक क्षेत्रात ऐकू आणि पाहू लागता. आत्मिक गोष्टी तुम्हाला समजण्यास सुरू होईल. एक विश्वासणारा जर तो प्रार्थना करत आहे, जर तो अन्य भाषेमध्ये प्रार्थना करत आहे, त्याची आत्मिक समज खोलन आणि त्याला आत्मिक गोष्टी समजतील, त्याला आत्मिक गोष्टी ते बघू शकतील. जग सांगतं माहिती आहे, जो तुमच्या विरोधात वागतात त्यांना क्षमा करू नका, त्यांच्याशी बदला घ्या. आणि आत्मिक गोष्टी प्रभूचं वचन काय सांगतं, त्यांना क्षमा करा. आता माहित आहे, मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलं, क्षमा करण्यामध्ये तुमचा फायदा आहे, पण हे तुम्हाला शारीरिकरित्या समजू शकत नाही. ज्यावेळेस तुम्ही माहित आहे प्रार्थनेमध्ये वेळ घालवतात, अन्य भाषेमध्ये प्रार्थना करतात, तुम्ही आत्मिक क्षेत्रामध्ये ऐकू लागतात आणि पाहू लागतात. जर तुम्ही प्रार्थना करता, तुम्हाला समजन, तुम्ही बघू शकता की क्षमा करण्याद्वारे किती फायदा आहे. क्षमा जर तुम्ही करता, तुमचा विश्वास काम करण. म्हणून विश्वासणाऱ्यांनो, प्रार्थनेचा 6वा फायदा आहे की जसं आपण प्रार्थना करतो, आपण आत्मिक क्षेत्रात ऐकू आणि पाहू लागतो. शेवटचा फायदा, जर आपण प्रार्थना करतो, प्रार्थनेचा 7वा फायदा आहे, परमेश्वरानं नियुक्त केलेले योग्य लोक तुमच्या जीवनामध्ये येतील. विश्वासानं हे जीवन जगण्यासाठी आणि प्रभूनं जी आपल्याला धाव दिली, परमेश्वराचा उद्देश पूर्ण करण्यासाठी आपल्याला लोकांची गरज आहे. एक विश्वासानं तुम्हाला माहिती पाहिजे, कोणी पण असा एक पण व्यक्ती नाही आहे ज्यानं लोकांशिवाय परमेश्वराचा उद्देश पूर्ण केला. आपल्याला लोकांची गरज आहे. जसं आपण वैयक्तिक प्रार्थना करतो, परमेश्वरानं नियुक्त केलेले योग्य लोक तुमच्या जीवनात येतात, ते तुमच्या मार्गामध्ये येतात. तुम्हाला विवाह करायचा आहे किंवा जर तुमचा विवाह झालाय आणि तुम्हाला तुमच्या लेकरांचा विवाह करायचा आहे, कितीतरी लोक आहेत, कितीतरी मुली या जगामध्ये. तुम्ही कोणत्या व्यक्तीशी तुमच्या लेकरांचा विवाह करता किंवा तुम्ही कोणत्या व्यक्तीशी विवाह करता, जर तुम्ही अविवाहित आहात तर मला तुम्हाला सांगू द्या, ज्यावेळेस एक व्यक्ती दररोज प्रार्थना करतो, परमेश्वरानं नियुक्त केलेले, प्रभूनं आपल्यासाठी ठेवलेले योग्य लोक आपल्या जीवनामध्ये येतात. काही लोक माहिती आहे का, ज्या व्यक्तीकडे पैसा आहे, जो व्यक्ती खूप फेमस आहे, ज्याच्याकडे खूप मालमत्ता आहे, अशा व्यक्तीसोबत विवाह करतात किंवा अशा व्यक्तीसोबत आपल्या लेकरांचे विवाह करतात. मला तुम्हाला सांगू द्या, असं जर तुम्ही करत आहात, तुम्ही फसता. माहिती आहे, तुम्ही जर दररोज वैयक्तिक प्रार्थना करता, प्रभूनं नियुक्त केलेले रिश्ते, प्रभूनं नियुक्त केलेले योग्य रिश्ते, योग्य लोक तुमच्या जीवनात येतील. आणि जर तुम्ही आई वडील असाल, मी तुम्हाला आज एनकरेज करेन, किंवा तुम्हाला विवाह करायचा आहे, प्रार्थना करण्यास सुरू करा आपल्या विवाहासाठी. योग्य रिश्ता, योग्य व्यक्ती तुमच्या मार्गामध्ये, तुमच्या जीवनामध्ये आणि तुमचा विवाह अश्वत असेल. 5वं एक वचन, प्रेषितांची कृत्य 9 अध्याय
11 आणि 12 वचन. परानं शौल नावाच्या व्यक्तीची भेट घेतली आणि माहिती जो शौल प्रभूच्या लोकांचा माहिती छळ करत होता, प्रभूच्या लोकांच्या विरोधात करत होता. विश्वास जर तुम्ही आणि मी प्रभू विश्वास ठेवलाय, मला तुम्हाला सांगू दे, आपली सुरक्षा ही प्रभू येशूची जबाबदारी आहे. म्हणून घाबरून जाऊ नका जर लोक तुमच्या विरोधात बोलत आहेत, जर दबाव देत आहे. आणि हा व्यक्ती तसं करत होता. प्रभूनं त्याची भेट घेतली आणि प्रकाश त्या शौलाच्या डोळ्यावर आला, तो अंधळा झाला. माहिती तो नम्र बनला, परमेश्वरची वाणी त्याने ऐकली, शौल प्रार्थना करू लागला आणि प्रभूनं त्याच्यावर दया केली. आणि हनन्या नावाच्या परमेश्वरच्या दासाला प्रभू बोलत आहे, जे आपण वाचत आहोत परिशिष्टांची कृत्य 9 अध्याय 11 आणि 12 वचन. तरी नसले प्रभू त्याला म्हणाला, उठून नीट नावाच्या रस्त्यावर जा आणि यहुद्याच्या घरी तारसेकर शौल नावाच्या मनुष्याचा शोध कर, कारण तो प्रार्थना करत आहे. का परमेश्वरानं परमेश्वराच्या दासाला पाठवलं? कारण शौल काय करतोय माहिती का? प्रार्थना करत आहे. की कारण का त्याची काय झाली? दृष्टी गेली. पुढे वाचू आपण. आणि आपल्याला पुन्हा दिसावे म्हणून हनन्या नावाचा एक मनुष्य आपल्यावर हात ठेवत आहे असे त्याने पाहिले आहे. विचार करा, शौल आंधळा झालाय, त्याची दृष्टी गेली आणि त्याला आता अशा व्यक्तीची गरज आहे जो त्याच्यासाठी प्रार्थना करन. आणि माहिती जसं तो प्रार्थना करत आहे, हनन्या नावाचा व्यक्ती. पुढे वाचूया त्याच अध्यायामध्ये 17 आणि 18 वचन. तेव्हा हनन्या निघाला आणि त्या घरी गेला आणि त्याच्यावर हात ठेवून म्हणाला, शौल भाऊ, तू वाटेन येत असता ज्या प्रभूनं म्हणजे येशूनं तुला दर्शन दिले, त्याने तुला पुन्हा दृष्टी यावी व तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावेस म्हणून मला पाठवले आहे. तत्क्षणी त्याच्या डोळ्यावरून खपल्यासारखे काही पडले व त्याला दृष्टी आली आणि त्याने उठून बाप्तिस्मा घेतला. प्रभूने त्याला दर्शन दिलं, परंतु प्रॉब्लेम असा आहे माहितीये का? त्याची दृष्टी गेली त्या ठिकाणी. मी आज तुम्हाला एनकरेज करेन, प्रभूच्या विरोधात आणि प्रभूच्या लोकांच्या विरोधात आणि परमेश्वराच्या दासाच्या विरोधात बोलणं खूप खतरनाक आहे. आणि वचनामध्ये तो समस्येमध्ये आहे, त्याची दृष्टी गेली. शौल नम्र बनला आणि त्याने प्रभूवर विश्वास ठेवून त्याने प्रार्थना करण्यास सुरू केली. परमेश्वरानं एका नियुक्त केलेल्या व्यक्ती, ज्याचं नाव हनन्या होतं, प्रभू त्याच्याशी बोलला, जा शौलाला भेट, त्याच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना कर आणि मी तुझ्याद्वारे काम करन आणि त्याची दृष्टी परत येईन. नीट ऐका विश्वास नाही, शौलाची दृष्टी परत येण्यासाठी हनन्या नावाच्या व्यक्तीला येणं गरजेचं आहे आणि प्रार्थना करणं गरजेचं आहे. शौलाची गरज ही आहे की हनन्या नावाचा व्यक्ती त्याच्या मार्गामध्ये येणं. आणि जर हनन्या त्याच्या मार्गामध्ये यावा यासाठी त्याने काय केलं माहिती का? प्रार्थना केली. जसं तुम्ही प्रार्थना करतात, योग्य लोक तुमच्या जीवनात येतात. जर तुम्ही प्रार्थना करता तुमच्या लेकरांसाठी किंवा तुमच्या स्वतःच्या विवाहासाठी, योग्य रिश्ता, योग्य लोक तुमच्या मार्गामध्ये येतील. जसं माहिती शौलानं प्रार्थना केली आणि हनन्या त्याच्या मार्गामध्ये आला. आणि माहिती हनन्या प्रार्थना केली, त्याला दृष्टी मिळाली, शौलाचा पोल बनला आणि तो प्रभूसाठी जीवन जगू लागला. प्रार्थनेचा 7वा फायदा आहे, परमेश्वरानं नियुक्त केलेले योग्य लोक तुमच्या जीवनात येतात. शौलाला जर दृष्टी पाहिजे तर त्याला हनन्या नावाच्या व्यक्तीची गरज आहे, कारण प्रभूनं त्याला नियुक्त केलंय. तो व्यक्ती त्यावेळेस येईन ज्यावेळेस शौल प्रार्थना करन. आणि शौलानं प्रार्थना केली आणि त्याच्या जीवनामध्ये प्रार्थनेचा फायदा हा दिसला. प्रभूनं नियुक्त केलेला हनन्या नावाचा व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये आला. मला तुम्हाला सांगू द्या विश्वासणाऱ्यांनो, परमेश्वर लोकांद्वारे काम करतो. योग्य लोकांशिवाय कोणताही माणूस कधी प्रभूनं ज्या ठिकाणी त्याला ठेवलं त्या ठिकाणी तो पोहोचू शकत नाही. परमेश्वर लोकांचा वापर करतो, परंतु तुम्हाला माहित नाही परमेश्वर कोणत्या लोकांचा वापर करन किंवा कोणते ते योग्य लोक आहात. तुमचा आणि माझी जबाबदारी ही आहे की आपण प्रार्थना करतो आणि प्रभू योग्य लोकांना पाठवून. तुम्ही बिझनेसमध्ये असाल, तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असाल, तुम्हाला आणि मला लोकांची गरज आहे, योग्य लोकांची गरज आहे. नुसते लोकांची नाही, योग्य लोकांची, जे प्रभूनं नियुक्त केलेत ते आपल्या आशीर्वादासाठी आहे. आणि मला तुम्हाला सांगते, ते लोक कधी आपल्या जीवनामध्ये आजाद होतील? ज्यावेळेस आपण वैयक्तिक प्रार्थना करतो. प्रार्थनेचा 7वा फायदा हा आहे, ज्यावेळेस आपण वैयक्तिक प्रार्थना करतो, परमेश्वरानं नियुक्त केलेले लोक आपल्या मार्गामध्ये येतात. विश्वासणाऱ्यांनो, की तुम्हाला माहिती नाही प्रभूनं नियुक्त केलेले लोक कोणते आहेत. माहिती एक बिझनेस करत असतो आणि तो माहिती दुसऱ्या व्यक्तीसोबत पार्टनरशिपमध्ये दोघं मिळून ते करण्यास सुरू करतात आणि माहिती तो बिझनेस पूर्णपणे डुबून जातो, त्यांचा तोटा होतो. कारण का माहितीये का? ते अशा लोकांसोबत काम करत जे परमेश्वरानं नियुक्त केलेले नाहीये. ज्यास परमेश्वरानं नियुक्त केलेले लोक तुमच्या मार्गामध्ये येतात, तुम्ही संपन्न होण्यास सुरू होता. प्रार्थनेचा 7वा फायदा आहे, ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो, परमेश्वरानं नियुक्त केलेले योग्य लोक आपल्या मार्गामध्ये येतात. आणि तुम्हाला माहित नाही ते योग्य लोक कोण आहेत. तुम्हाला माहित नाही तो योग्य रिश्ता तुमच्या मुलासाठी, तुमच्या मुलीसाठी कोणता आहे. जर तुम्ही नम्र बनता आणि प्रार्थना करता, तो योग्य रिश्ता, ती योग्य व्यक्ती तुमच्या
मार्गामध्ये येईन आणि तुमच्या लेकरांचा विवाह, तुमचा विवाह शाश्वत असेल. नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्ही नम्र बनता आणि दररोज प्रार्थना करता, पवित्र आत्मा त्या लोकांना योग्य समय तुमच्या मार्गामध्ये घेऊन येईल. परमेश्वर लोकांचा वापर करतो आणि आपल्याला श्रोत करतो. म्हणून प्रार्थनेमध्ये जीवन जगा. जसं तुम्ही प्रार्थना करता, योग्य लोक तुमच्या मार्गामध्ये येतील, योग्य लोक तुमच्या जीवनामध्ये येतील. तुमचा विवाह श्रोत असेल, तुमचं आर्थिक क्षेत्र श्रोत असेल. हे आहे प्रार्थनेचे 7 फायदे. परमेश्वराच्या लोकांनो, दररोज प्रार्थनेचं जीवन जगा आणि तुमच्या जीवनामध्ये हे प्रार्थनेचे आशीर्वाद दिसतील. परमेश्वर तुम्हाला या वचनाद्वारे आशीर्वाद करो. गॉड ब्लेस यू ऑल.